पंढरपूरबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा पंढरपूर निर्माण झालेला. रामदेव महाराजांनी तरी म्हटलंय की तृण आणि पाषाण अवघे देव जाणावे. पंढरपुरातला तृण म्हणजे साधं गवत आणि छोटा दगड, पाषाण सुद्धा देव आहे. इतकं देवत्व पंढरपूरमध्ये भरलेला. जो आपली विठू माऊली आहे ती ज्या विटेवर उभी आहे ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापानं दग्ध झालेला इंद्र. आणि त्या इंद्राला विठ्ठलाने काय म्हणतात त्याला, विठ्ठलाने त्या विटेवर पाय ठेवल्यामुळं त्याच्या तो त्या शापापासून मुक्त झालेला आहे. मूर्ती प्राचीन तर आहेच आहे, पण ती पूर्वी चल होती, म्हणजे ती हालचाल करत होती. त्याच्या पायावर एक डाव्या बाजूला 2 बोट तुम्हाला रुतलेली दिसतील. ती रुतलेली 2 बोट म्हणजे मुक्तकेशी नावाच्या राजकन्येचा केलेला, त्यांनी दूर केलेला अहंकार किंवा केलेलं गर्वहरण असं म्हणता येईल. आपला हा भवसागर आहे तो कमरे इतकाच खोल आहे. तुम्ही नामस्मरण केलं तर त्यातून सहज पार व्हाल, हेच भगवान आपल्याला सांगतोय. त्याच्यामुळे त्यानं आपले हात कमरेवर ठेवलेले आहे. उजवा हात तिने अंगठा असा हे करून असा ठेवलेला आहे आणि त्या 5 बोटांमध्ये अंगठ्या तिने घातलेल्या आहेत. या अंगठ्या म्हणजे ती मागच्या अवतारातली सीता माता होती याची आठवण म्हणून तिने 5 बोटांमध्ये अंगठ्या धारण केलेल्या आहेत. खरं तर बघितलं तर संसार आहे आणि नवरा बायकोचा तो विषय आहे. पण असं काय घडलं होतं की रुक्मिणी रुसून आपल्या इकडे आली? पंढरपूरकरांची अशी श्रद्धा आहे की मार्गशीर्ष महिन्यात महिनाभर देव पंढरपूरच्या देवळात नसतो, तर तो विष्णुपदी असतो. बरं. आणि अमावस्येला मग देवाला विनवून, देवाची विनवणी करून वाजत गाजत पंढरपुरी देवळात आणलं जातं. मी मगाशी सांगितलं की भगवान शंकर जेव्हा पंढरपूरमध्ये आले त्यावेळेस त्यांनी नंदी बाहेर मारुतीच्या मंदिरात, मग त्याचं पुढे काय झालं? नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. पंढरपूरचं आगळं वेगळं महत्त्व हे महाराष्ट्राच्या जनतेला माहितीच आहे, परंतु आज आपण विठुराया आणि विठुरायाची मूर्ती, मूर्तीचे वैशिष्ट्य, तसंच रुक्मिणी मातेची मूर्ती आणि मूर्तीचे संबंधितचे वैशिष्ट्य आज आपण जाणून घेणार आहोत. पंढरपूरमध्ये अनेक अशा वास्तू आहेत, अनेक अशी शिल्प आहेत, अनेक अशी मंदिरं आहेत ज्यांच्याबद्दल अनेकांना माहिती नाही आहे. कदाचित जे पंढरपूरला जातात त्यांना माहिती आहे, मात्र अनेकांना आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण हे सगळं उलगडणार आहोत. एक आपला मुख्य फोकस जो असणार आहे तो पंढरपूरचा जो विठुराया आहे, त्या विठुरायाच्या मूर्तीची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आणि विठुरायाच्या बद्दलच्या ज्या एकूण कथा आहेत तर त्याच्या नेमका सार काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत सौ मीरा उत्पात ताई आहेत. वारकरी संप्रदायाचा पंढरपूरचा अतिशय त्यांचा गाढा असा अभ्यास आहे. अनेक वृत्तपत्रांमधून त्यांचं लेखन प्रकाशित झालेलं आहे. स्वागत आहे ते. नमस्कार. माझा सुरुवातीलाच प्रश्न आहे की लाखो कोट्यवधी जनतेचा, भाविकांचं श्रद्धास्थान असणारा विठुराया आणि पंढरपूर आहे. या पंढरपूरचं ऐतिहासिक महत्त्व काय? खरं तर पंढरपूरबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा पंढरपूर निर्माण झालेलं आहे, असं नामदेव महाराजांनी पण म्हटलेलं आहे. तर पंढरपूरचा ज्ञात इतिहास 5000 वर्षांचा आहे. आणि पंढरपूर ज्याच्यामुळे निर्माण झालेला आहे तो म्हणजे विठुराया. पंढरपूरला 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे चंद्रभागा तीर्थ, पुंडलिक, भक्त पुंडलिक आणि विठ्ठल. आणि विठ्ठल जेव्हा मी म्हणते तेव्हा त्याच्याबरोबर रुक्मिणी पण आहेच बरं का, म्हणजे विठ्ठल रुक्मिणी असं म्हणत नाही मी, विठ्ठलामध्येच रुक्मिणी आहे. बरोबर. तर ह्या 3 ह्याच्यामुळे पंढरपूर सगळ्यांना पूजनीय झालेलं आहे आणि त्याचं महत्त्व 3 पटीनं जास्त आहे. तर ज्या देवतेसाठी हे पंढरपूरला आपण जातो, वारी करतो, ती विठ्ठलाची मूर्ती कशी आहे
जेव्हा आपण पंढरपूरला जातो तेव्हा आपलं फक्त उद्देश काय असतो की भराभरा आपलं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि पुढचं ठिकाण गाठायचं. बरोबर. पण आपण कधीही असा विचार करत नाही की ही मूर्ती कशी निर्माण झाली असेल, कुठल्या काळातली असेल. त्या पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश करताना ते जुनी आपली दगडी इमारत असती, त्या दगडांना आपण कधी स्पर्श करत नाही. त्या काळात तुम्ही जर तिथे स्पर्श केला तर त्या काळाला स्पर्श केल्याचं एक अनुभूती किंवा एक आनंद आपल्याला मिळेल. तर विठू जो आपली विठू माऊली आहे ती ज्या विटेवर उभी आहे ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापानं दग्ध झालेला इंद्र. आणि त्या इंद्राला विठ्ठलाने काय म्हणतात त्याला, विठ्ठलाने त्या विटेवर पाय ठेवल्यामुळं त्याच्या तो त्या शापापासून मुक्त झालेला आहे वृत्रासुराच्या. आणि विठ्ठलाचे पाय कसे आहेत तर समचरण आहेत, म्हणजे एका रेषेमध्ये ठेवलेले आहेत. आणि ही मूर्ती जी आहे ती योगस्थानक या स्वरूपाची आहे. अतिशय ताठ आहे, समचरण आहे आणि तिची दृष्टीही समचरण आहे. म्हणजे ती आलेल्या भक्तांची नोंद ठेवते, ती पायाकडे पाहते की म्हणजे डोळे मिटलेले नाही. हां, मिटलेले नाहीत, ती पायाकडे त्याची दृष्टी आहे विठ्ठलाची की आपल्याला भेटायला कोण भक्त येत आहे याची नोंद विठ्ठल ठेवतो. नोंदही ठेवतात आणि कृपादृष्टी आहे. हां, कृपादृष्टी आहे आणि नोंदही ठेवतो. म्हणजे आपण इतर देवतांना गेल्यानंतर आपल्याला त्या देवतांचा धाक असतो, पण विठ्ठल इतका प्रेमळ आहे तोच आपल्याला बोलवतो. तो म्हणतो की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. अरे आषाढी कार्तिकी जवळ यायला लागली, मला भेटायला या, असं स्वतःच पांडुरंग सांगतोय आपल्या भक्तांना. इतका विठ्ठलाचं आपल्या पातळीवर येणं हे आपल्या सगळ्यांना खूप भावलेलं आहे. म्हणून विठ्ठल आणि वारी वरचेवर वर्धिष्णू होती, म्हणजे वाढतीये. पूर्वी 60-70 हजार 1 लाख अशी भरणारी वारी आता 20-25 लाखापर्यंत जाऊन पोचली. आणि फक्त महाराष्ट्रातलेच नाहीत, भारतातले नाहीत, तर परदेशातली लोक सुद्धा विठ्ठलासाठी वेडे झालेले आहेत आणि ते वारी करत आहेत, दरवर्षी येत आहेत.